नंतर यांचे फोटो क्लिक केले आणि पालखीची वाट बघत बसलो. हळूहळू ही पावले घराकडे वळत होती. तसा आनंद गगनात मावत नव्हता. फक्त 10 ते 20 या जणात दिंडी चालू केलेली. आज जवळजवळ या दिंडीत 120 ते 150 एवढे वारकरी असतात. या दिंडीची सुरुवात कैलासवासी हरभक्त पारायण दामोदर बाबूराव काळंगे उर्फ नाना यांनी केलेली आणि आता सध्याचे दिंडी चालक आहेत हरिभक्त पारायण संजय महाराज काळंगे. मी सर्वांचे आभार मानते, कारण माझ्या कुटुंबाला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. तुळस घेतलेल्या, विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतलेल्या आणि पताका घेतलेल्या तीनही माऊलींचं पायी धुवून त्यांचं औक्षण करून घेतलं. घरातल्या सगळ्या जणांनी त्यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते जरा रिलॅक्स झाले. चहा पाणी झालं आणि त्यानंतर सगळेजण जेवायला बसले. जेवायला साधंसंच केलं होतं. बाजरीची भाकरी, शिपे आमटी, भात असं जेवण होतं. माही आणि पिल्लूने आग्रह करून करून वारकऱ्यांना जेवायला वाढत होते. गोलू आता सध्या सगळीकडेच पळत असल्यामुळे त्याला एक माणूस त्याला सांभाळायला लागतो. माझं काम होईपर्यंत या माऊलीने त्याला खाऊ चारला. एका माऊलीने त्याला पकवाज वाजवायला शिकवलं आणि आम्ही जेवण करत असल्यामुळे तुमचं जेवण होईपर्यंत मी त्याला सांभाळते असं एका माऊलीने सांगितलं. जेवण झाल्यानंतर गवळण, भजन, कीर्तन याचा सोहळा रंगला. संस्कृती नावाच्या मुलीने चंभारडी सादर केले. सगळं तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. हे तुकाराम महाराजांचे पादुका ठेवायचं सिंहासन, हे पालखी आणि हा रथ जो दरवर्षी वरवंडी येथील मुक्कामी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात असतो. खूप दिवसभर थकून गेलेलो. पोरे एन्जॉय करत होती, त्यामुळे आम्ही बसलो होतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. चला बाय.